4 षटकांचा हा सामना. स्वप्नील आणि योगेश अशी जोडी मैदानावरती आल्या. मागच्या सामन्यामध्ये काय तुफानी फलंदाजी आपण पाहिली स्वप्नीलची. चेंडू पाठवायचा आहे. पहिलं षटक आता मात्र पॉवर प्लेचं आपण पाहतोय. चला मित्रांनो, थोडा स्पीडअप करायचा आहे सामन्याला. आजचा दिवस जर आपण पहिला मकर संक्रांतीचा दिवस आहे. सूर्याने मकर राशीमध्ये प्रवेश करून आपण तशी वाटचाल चालू केलेली आहे. नक्कीच या स्थितीला आपण उत्तरायण असं म्हणतो. उत्तरायणामध्ये सुरुवात झाली आहे. एक तिळातिळाने मात्र आता दिवस मोठा होत जाईल. तसंच तिळातिळाने प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये भरभराट येवं अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि या सामन्याला सुरुवात करतोय. पार्थाला एक गोलंदाजी करण्यासाठी 4 षटकांचा सामना. कोणता संघ क्वालिफाय होणार? पहिला चेंडू काय भन्नाट वेगाने टाकलेला हा चेंडू चांगला लाईन आणि लेंथवर पडल्यानंतर विसावलाय यष्टीरक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडून इथं मात्र षटकाची सुरुवात केली जाते. गोलंदाज पार्थ ह्याच्याकडून मागच्या सामन्याचा जर विचार केला ना तर स्वप्नील कडून जबरदस्त फलंदाजी झाली होती. पण मागच्या सामन्यात काय झालं ते महत्वाचं नाही आहे. आता मात्र येणाऱ्या सामन्यामध्ये काय होणार? स्वप्नीलचा झील इथं मात्र निसटला जातोय. काय घडतंय मैदानावरती मित्रांनो? चेंडू बॅटची एज घेऊन चालला होता. खऱ्या अर्थानं क्षेत्ररक्षक आपण पाहिलं ना तर हा झेल टिपला असतं ना तर आजच्या दिवसातील नक्कीच सर्वोत्कृष्ट झेल नक्कीच म्हणावा लागला असता. कारण जिथं आपण पाहिलं ना मागच्या सामन्यामध्ये स्वप्नील एक आतिषबाजी केली होती. चांगले धडाकेबाज फटके खेळले होते ना. नक्कीच क्रिकेटमध्ये जरतरला महत्त्व नसतं मित्रांनो. मागच्या सामन्यामध्ये काय झालं हे तुम्हाला विसरायचं आहे आणि आता सामन्यामध्ये तुम्ही कशा प्रकारची फलंदाजी करताय ना हे देखील महत्त्वाचं आहे. कारण क्रिकेटच्या पटलावरती असं म्हटलं जातं ना की असं झालं असतं तर नक्कीच मी अशा धावा जमवल्या असत्या. खऱ्या अर्थानं जरतरला महत्त्व नाही आहे आणि जरतर शिवाय क्रिकेट सुद्धा नाही आहे. यावेळेचा फटका फटका फसलाय. चेंडू हवेत आणि पहिला फलंदाज इथे बाद झालाय. डीजे फलंदाज इथं मात्र बाद झालाय. प्रतीकाला फलंदाजी करण्यासाठी मागच्या सामन्यामध्ये चौकारांची सुरुवात केली होती आपल्या इनिंगला. आता मात्र कशा प्रकारची फलंदाजी करतोय ना प्रतीक हे देखील पाहण्यासारखी गोष्ट असणार. कारण 3 चेंडूंचा खेळ येणं बाकी. पॉवर प्लेचा षटक किती धावा जमवल्या जाणार? क्वार्टर फायनलचा मुकाबला. काय चेंडू टाकलाय, काय चेंडू टाकलाय मैदानावरती आणि मात्र रनआउटची संधी. स्वप्नील आपण पाहतोय क्रीज मध्ये यशस्वीरित्या इथे पोहोचलाय आणि खऱ्या अर्थानं आता मात्र स्वप्नील स्ट्राईक वरती आलाय. 2 चेंडूंचा खेळ बाकी. एखादा मोठा फटका येणार
की चांगली गोलंदाजी करत पार्थ मात्र इथं आपल्या षटकाची सांगता करणार. या वेळेला रिव्हर्स स्वीप चेंडूला पाठवलंय थर्ड मॅनच्या वरून सीमारेषेच्या बाहेर येतोय पहिल्या षटकार. काय फटका खेळलाय. 8 धावा धावफलकावरती आल्यात आणि खऱ्या अर्थानं क्रिकेटच्या पटलावरती असं म्हटलं जातं, जे घडलंय ते विसरा आणि जे घडवायचं आहे ना त्याच्यावरती लक्ष द्या. आता मात्र जे झालंय ते विसरायचं आहे. मागच्या सामन्यामध्ये आता मात्र नवीन या स्पर्धेमधील ह्या मॅच मध्ये मात्र लक्ष द्यायचं. काय नेत्र दीपक फटरा खेळलाय. चेंडू कव्हर पॉइंट रिजनच्या वरून चाललाय 4 धावांसाठी. नक्कीच आपण पाहिलं जिथं पहिल्या काही चेंडूंवरती धावा आल्या नव्हत्या ना तिथं मात्र स्वप्नीलच्या बॅटमधून एक चौकार आणि षटकार नक्कीच आलाय. रिस्ट्रिक्शन हटलं जातंय. पुन्हा एकदा फटका मिस टाइमचा स्ट्रोक. फलंदाज दुसरा इथं बाद झालाय डीजे. काय सुंदर गोलंदाजी आपण मैदानावरती पाहतोय. जिथं पहिल्या षटकामध्ये 12 धावा आल्या होत्या आणि मग पहिल्या चेंडूवरती फलंदाजाला बाद केलं जात आहे. मागच्या मॅच मध्ये नक्कीच चांगली फलंदाजी केली होती, पण आता मात्र चालू सामन्यामध्ये काही चांगली कामगिरी करता आलेली नाही. या पहिल्या चेंडूवरती परतावं लागलंय फलंदाज प्रतीकला. न्यू बॅटर्स इथं आपण पाहतोय आलाय विकी. विकीने सुद्धा मागच्या सामन्यामध्ये चांगली फलंदाजी केली होती. आता मात्र त्याला त्याच पद्धतीमध्ये फलंदाजी करावी लागेल. धावा जमाव्या लागणार आहेत. इथं मात्र ऑफसाईडच्या दिशेला शफल झाला होता. रूम क्रिएट करण्याचा प्रयत्न केला गेला होता. मागच्या सामन्यामध्ये जर आपण पाहिलं ना तर बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेला त्याच्या बॅटमधून षटकार आले होते आणि त्याच पद्धतीमध्ये मात्र इथं खेळण्याचा प्रयत्न केला जातो या फलंदाज विकीकडून. पहिल्या चेंडूवरती मात्र कोणत्याही कनेक्शन होत नाहीये. निर्धाव चेंडू इथं टाकला जातोय गोलंदाज अक्षय धुमाल. पुन्हा एकदा काय घडतंय मैदानावरती. नक्कीच फलंदाज जर आपण इथे पाहिला ना प्रेडिक्टेबल झालाय. एकाच दिशेला चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. अक्षयने नक्कीच हे ओळखलंय आणि त्या पद्धती मात्र चेंडूला इथे ऍडजस्ट केलं जात आहे. कारण सुंदर गोलंदाजी म्हणावी लागेल. 3 चेंडू झालेत, कोणती धाव आलेली नाहीये. इथं मात्र अपील केला जातोय. फलंदाज आणखीन एक बाद झालाय डीजे.
लागणार. नक्कीच क्रिकेटमध्ये असं म्हटलं जातं, कितीही अडथळे आले ना तरी आपली स्वप्न मात्र सोडायची नसतात. त्या स्वप्नांसाठी कायम लढावं लागतं आणि लढत राहावं लागतं. खऱ्या अर्थानं तुम्हाला जर स्वप्न साकार करायची आहेत ना, तर त्या स्वप्नांसाठी तुम्हाला लढावं लागणार आहे. इथे प्रयत्न करावे लागणार, स्वप्नीलला चांगली फलंदाजी करावी लागणार आहे. रिव्हर्स स्वीपचा फटका, चेंडूला पाठवलंय डीप थर्ड मॅन रिजन वरून 4 धावांसाठी. वरती आल्यात. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 2 षटकांचा खेळ येणं बाकी. 18 धावा झाल्या. जर 50, 55, 60 धावा जर झाल्या ना तर खऱ्या अर्थानं एक चांगली टोटल आपण 4 षटकांची पाहू शकतो. कारण मागच्या मॅच मध्ये तिथं 88 धावा झाल्या होत्या. आता मात्र कुठेतरी पडझड झालेली आपण नक्कीच पाहतोय ती म्हणजे सातघर संघाकडून. प्रज्योत गोलंदाजी करण्यासाठी. शशिकांत स्ट्राईक वरती. पहिला चेंडू चेंडूच्या लाईन आणि लेन पर्यंत पोहोचत नाहीये. आडव्या बॅटनं चेंडू आपण जर पाहिलं ना तर आडव्या बॅटने चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता आणि ह्या चेंडूवरती मात्र एकेरी धाव इथं घेतली जाते. कोणताही मोठा फटका येत नाहीये. स्वप्नीलला स्ट्राईक वरती आणलं जाते. 5 चेंडूंचा सामना केलाय. 15 धावा आतापर्यंत त्यांनी जमवल्यात. येणाऱ्या 11 चेंडूंमध्ये किती धावा जमवल्या जाणार, धावा जमवल्या जाणार की चांगली गोलंदाजी करत गोलंदाजीचा धावा रोखत कंजूस गोलंदाजी करणार. स्वप्नील साठी थोडस क्षेत्ररक्षण जर आपण पाहिलं ना तर एक थर्डमॅनच्या रिजनला क्षेत्ररक्षक सजवलाय. एक डीप कव्हर पॉइंटच्या रिजनला क्षेत्ररक्षक सजवलाय. एक लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे आणि एक फैलावलेलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला गेला होता फलंदाज स्वप्नील कडून. मात्र या चेंडूवरती त्याला यश मिळत नाहीये. आणखीन एक निर्धाव चेंडू टाकला जातोय. चांगली गोलंदाजी आपण मैदानावरती चालू आहे. स्वप्नीलला मात्र मोठे स्ट्रोक खेळावे लागणार आहेत. यावेळेस आपण पाहतोय स्कूप केलाय, चेंडूला पाठवलाय फाईन लेग सीमा रेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. नक्कीच माझे साथी समालोचक म्हटले होते की फलंदाज अनप्रेडिक्टेबल आहे, अनऑर्थोडॉक्स आहे. त्याच्या बॅटमधून आपण नक्कीच पाहतोय बिहाइंड विकेट भरपूर धावा आल्यात. खऱ्या अर्थानं अशा फलंदाजासमोर तुम्हाला कशा प्रकारची गोलंदाजी करायची आहे हे नक्कीच आपण प्री माइंडेडली ठरवू शकत नाही आहे. कारण त्याच्याकडे भरपूर प्रकारचे शॉट आहेत आणि आता मात्र आपण त्याच्या बॅटमधून आलेला हा चौकार नक्कीच पाहिला. पुन्हा एकदा स्कूप करण्याचा प्रयत्न केला जात होता आणि खऱ्या अर्थाने या प्रयत्नामध्ये यश आलेलं नाही आहे. निर्धाव चेंडू टाकला जातोय. गोलंदाजाकडून कमबॅक केलं जातंय. आधीच्या चेंडूवरती जर आपण पाहिलं ना तर 4 धावा जिथं आल्या होत्या. धावसंख्येचा विचार केला 23 धावा. धावफलकावरती आला 3 फलंदाज बाद झालेत. या वेळेला यू मिस आय डेफिनेटली एसट्या उद्ध्वस्त झाल्यात डीजे.
सातघर संघाचा मोठा मासा गळाला लागलाय. स्वप्नील मात्र इथं बाद झालाय आणि खऱ्या अर्थानं आता मात्र सातघर संघ कुठेतरी अडचणीत सापडलेला आपल्याला पाहायला मिळतोय. चला न्यू बॅटर्स लगेच पाठवायचं आहे मित्रा. न्यू बॅटर तन्मयाला फलंदाजी करण्यासाठी तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडूचा खेळ बाकी. एक लेफ्ट हँडेड फलंदाज इथं फलंदाजीसाठी आलाय आणि आपण जर पाहिलं ना तर लेफ्ट हँडेड फलंदाजाचा साठी पूरक असलेलं हे मैदान, कारण वाऱ्याची दिशा जर आपण पाहिली ना तर लेफ्ट हँडेड फलंदाजासाठी एक पूरक अशी वाऱ्याची दिशा आपण नक्कीच मैदानावरती पाहतोय. आता मात्र निर्धाव चेंडूने तर षटकाची सांगता झाली. षटक क्रमांक तिसरं समाप्त झालं. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 23 धावा आणि 4 फलंदाज बाद असं गुणफलक आपण श्री गणेश सातघर संघाचं पाहतोय. शेवटच्या षटकाची खेळ इथं बाकी आहे. शेवटचं षटक बाकी आहे आणि शेवटच्या षटकामध्ये जर आपण पाहिलं ना तर आता मात्र मोठ्या धावा येणं गरजेचं आहे. जिथं मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं 88 धावा जमवल्या होत्या. अक्षयने एक स्वप्नीलनं जिथं तुफानी फलंदाजी केली होती. आता मात्र एका फलंदाजाला जबाबदारी घ्यावी लागणार आहे. कुठेतरी धावा जमवण्याची जबाबदारी त्याला घेऊन इथं मात्र मोठे स्ट्रोक खेळावे लागणार आहेत. कारण 23 धावा जिथं आल्यात ना, आता मात्र शेवटच्या षटकामध्ये 15 ते 20 धावा जर आल्या ना तर खऱ्या अर्थाने एक चांगलं टोटल आपण म्हणू शकतो. यशला इथं प्राचारण केलं जातंय शेवटच्या षटकासाठी. अंतिम षटक स्लो गोवरच्या षटकात पाहूया किती धावा जमवल्या जाणार सातघर संघाकडून की अभिनव नारंगी संघाकडून गोलंदाजीसाठी आलेला यश मात्र इथं कंजूस गोलंदाजी करत. पहिला चेंडू फुलटा चेंडूला पाठवलंय सीमारेषेच्या बाहेर. 6 धावा. तर तो क्रीज वरती अजून आहे. त्याच्या बॅट मधून आपण मोठी षटकार नक्कीच पाहू शकतो आणि या अशा षटकारांची गरज मात्र सातघर संघाला नक्कीच आहे. जिथं पहिला चेंडू जर आपण पाहिला तर फुलटॉस चेंडू होता. बर्थडे गिफ्ट दिलं होतं, आमंत्रण दिलं होतं फलंदाजाला आणि ते आमंत्रण मात्र इथं स्वीकारलंय फलंदाजाने आणि चेंडूला पाठवलंय सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. पुन्हा एकदा हार्ड हिटिंग स्ट्रोक चेंडूला पाठवलंय सीमा रेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. कुठेतरी वाटलं होतं पडझड होते, धावा येत नाही आहेत, कुठेतरी अडचणीत सापडलेला आपल्याला. पहिला धावसंख्या झाले 35 धावा. कुठेतरी वाटलं होतं धावसंख्या कमी झाले, धावा येत नाहीये, संघ अडचणीत सापडलाय आणि तिथं मात्र अनुभवाच्या जोरावरती शशिकांतच्या बॅटमधून 2 मोठे स्ट्रोक आले आहेत. 35 धावांपर्यंत आता मात्र मजल मारली आहे. येणारे 4 चेंडू किती धावा होणार, इथं मात्र हायट्रिक केली जाणार काय षटकारांची की गोलंदाज चांगला चेंडू टाकणार.
नक्कीच इथं मात्र माझ्या वहिनीने त्याला मान दिलं जातंय. चांगला चेंडू डिलिव्हर केला जातो. एका धावेचा प्रयत्न, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्नामध्ये मात्र इथं फलंदाज झालाय. धावचीतच्या स्वरूपामध्ये बाद. डीजेला संधी. वो करना चाहती ग्राइंड, मैं भी बैठा मस्ती में, खड़ी है बिहाइंड तो फिर आग लगी बस्ती में, बेबी आर यू फाइन, सिप करूं वाइन, तू तो इतनी हॉट है मैं क्रॉस करूं लाइन, वो करना चाहती ग्राइंड, मैं भी बैठा मस्ती में, खड़ी 36 धावा धावफलकावरती आल्या. तर 5 फलंदाज इथं बाद झालेत. अर्धा संघ इथं गारद झालेला आहे. 5 फलंदाज इथं बाद झाले. 36 धावा धावफलकावरती आल्यात. पुन्हा एकदा मोठा फटका. मात्र इथं मात्र इलिव्हेशन मिटलेलं नाहीये. फलंदाज शशिकांत मात्र झालाय. एक मिनिट डीजे, एक मिनिट. चला व्हॉलेंटियर्स निर्णय कळवायचा आहे पंचांचा, आणि जो व्हॉलेंटियर्स निर्णय देतील तो अंतिम असणार आहे. कोणत्या प्रकारचा इथे वादविवाद घालायचा नाहीये मित्रांनो. फलंदाज बाद झालाय. डीजे. धन्यवाद डीजे. चला अभिनव नारंगी विरुद्ध श्री गणेश सादघर असा सामना मैदानामध्ये रंगलेला. आजच्या दिवसातील शेवटचा सामना
आणि पहिल्या सत्रामध्ये ज्या वेळेला अभिनव नारंगी संघाने टॉस जिंकला आणि ॲज युजल त्यांच्याकडून एक्सपेक्टेड होतं की क्षेत्ररक्षण घेतील आणि ते क्षेत्ररक्षण घेतल्यानंतर काय जबरदस्त गोलंदाजी, म्हणजे मी तर म्हणेन पार्थ असू द्या, अक्षय धुमाळ या गोलंदाजाचं मी स्पेशली कौतुक करेन. जास्तीत जास्त निर्धाव बॉल टाकले आणि प्रेशर क्रिएट करण्याचा प्रयत्न केला. तदनंतरचा आलेला गोलंदाज प्रज्योत याने जबरदस्त गोलंदाजी केली. स्वप्नील सारखा मोहरा त्याने शांत ठेवला, हे फार महत्वाचं आहे. आणि त्यानंतर यश थोडासा महागडा साबित झाला, पण इट्स ओके. बड़े बड़े देशों में ऐसी छोटी छोटी बातें तो होती ही रहते. एखाद्या गोलंदाजाला मार पडणार हे क्रिकेटमध्ये आपण बऱ्याच वेळेला पाहिलेलं आहे, पण 40 पार होऊन दिलेलं नाहीये ना, हे फार महत्वाचं आहे. जिंकण्यासाठी टार्गेट झाले म्हणजे धावा बनवल्यात 38 आणि 39 धावांचं टार्गेट आहे. 37 आहे का? आणि 39 धावांचं टार्गेट आहे. सो शिवा हाशिवरे चषक 2026 बालवीरच्या क्रीडांगणावर रंगलेला हा शिवबा चषकाचा थरार पहिल्या दिवसाचा अंतिम सामना. चला बॅटर चला लवकर प्लीज. नारंगी संघ थँक्यू सो मच. विकास आणि पार्थ ही जोडी मैदानामध्ये आलेली आहे. फिल्डिंगची व्यूहरचना पॉवर प्लेच्या पहिल्या आणि अंतिम षटकासाठी. शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग लावलेले आहे. गलीमध्ये क्षेत्ररक्षक आहे, शॉर्ट कव्हर पॉइंट आहे, मिड ऑफ सर्कल मध्ये आहे, वाडिश मिड ऑन आहे. नारंगी संघासाठी अर्थातच अभिनव नारंगी संघासाठी पारितोषिक आहे. जर नारंगी संघ अर्थातच अभिनव नारंगी संघ हा सामना जिंकला तर धनेश पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचा इनाम आहे. सो 1000 रुपयाकडे न पाहता या मॅच मधील 39 धावा कशा बनवल्या जातील 24 चेंडूंमध्ये, हे फार महत्वाचं आहे. क्रिकेट इज ऑल अबाउट कॅल्क्युलेशन. एखादा मोठा स्ट्रोक आल्यानंतर त्या षटकाला 8 ते 9 धावांमध्ये कसं बदलित करायचं, हे आता याचा विचार करावा लागेल. गोलंदाजी मार्कवर अक्षय गोलंदाजीसाठी आलेला आहे. आणि पाहूयात पॉवर प्लेच्या या पहिल्या ओव्हरमध्ये किती धावा येतील, किती विकेट्स येतील, किती डॉट बॉल्स येतील आणि नयनरम्य क्रिकेट पाहायला मिळेल का. दोनही संघांसाठी समसमान शुभेच्छा. 24 बॉलमध्ये 39 धावांचं टार्गेट आहे अभिनव नारंगी संघासाठी. लोवर फुल टॉस बॉल, यॉर्कर बनवलाय, पहिला बॅटला नंतर पायाला, असं काहीतरी फलंदाजाने डायरेक्ट खेळल्यानंतर सांगितलं आणि तिथे मात्र पहिली धाव स्कोर कार्ड मध्ये जमा झालेली आहे. पहिला चेंडू जुने चेंडू आहे, त्यामुळे यॉर्कर टाकणं तितकं सहज झालेलं आहे. सहज असतं ते सोपं नसतं आणि सोपं असतं ते कधी सहजतेने तुम्हाला घेता येत नाही. आता पाहूयात मागील दोनही सामन्यांमध्ये तितकीशी जास्त फलंदाजी या खेळाडूने केली नाहीये. एक हार्ड हिटर म्हणून या फलंदाजाला पाहिलं जातं. पाहूया काय करते आपल्या संघासाठी. रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न, डायरेक्ट बॉल, फुल टॉस होता, तो मारायचा होता. बचेंगे तो और भी लढेंगे या उक्तीचा अवलंब करत असताना मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला. होणारे सामने पहा. पहिला सामना असणार आहे वेगळ्या ग्रुप मधील प्रतीक 11 नवखर विरुद्ध श्री गणेश पांतवणे, दिलदार बागदांडा विरुद्ध जय शरोबा चिंचवली, बापदेव रांजणकर विरुद्ध साई कृपा शिरवली, पेडांबे स्ट्रायकर विरुद्ध बीसीसी सारळ, बीसीसी तिनविरा विरुद्ध शिवछत्रपती किम, त्याचबरोबर जय हनुमान बागदांडा विरुद्ध बापदेव सुतारपडा, असे सर्व संघ खेळवण्यात येणार आहेत. त्या सर्व संघांनी दिलेल्या वेळेमध्ये इथे उपस्थित व्हायचं आहे. पहिल्याच बॉलवर सिंगल आली, दुसऱ्या बॉलवर विकेट आली. अक्षय धुमाळ मैदानामध्ये आलेला आहे. पहिल्या सामन्याचा सामनावीर, ज्याने पहिल्या सत्रामध्ये या मॅचच्या अप्रतिम गोलंदाजी केलेली आहे. म्हणजे अक्षयकडून इतकं एक्सपेक्ट काही खेळाडू करत नव्हते की अक्षय इतकी चांगली गोलंदाजी करेल, कारण मागील दोनही सामन्यामध्ये अक्षयने गुडलेन स्पॉटवर गोलंदाजी केली होती. परंतु या शेवटच्या निर्णायक मुकाबल्यामध्ये अक्षयने अगदी बॉक्समध्ये गोलंदाजी केली, पॉपिंग क्रीज मध्ये फलंदाजाच्या गोलंदाजी केली. त्यामुळेच सातगर संघाचा इथे मात्र जो कॉन्फिडन्स होता तो ढासळला होता. धनेश पाटील यांच्याकडून जिंकलं नारंगी संघ,
तर 1,000 रुपयाचा इनाम आहे. पण 38 धावा, राहिलेल्या 38 धावा अक्षय धुमाळ, विकास किंवा उर्वरित यश आहे, आदेश आहे यांच्या माध्यमातून बनवल्या जातील का? अक्षयचा महत्वपूर्ण रोल आहे, त्याला शेवटपर्यंत थांबावं लागेल. अक्षय धुमाळ स्ट्राईक एंडला, अक्षय विरुद्ध अक्षय, राईट हँड राऊंड द विकेटने अक्षय. फुल टॉस बॉल पॉइंटच्या क्षेत्रामधून ट्रॅव्हल झालाय, डीप मध्ये क्षेत्ररक्षक नाहीये, चेंडू चाललाय सीमा रेषा पार. टॉस बॉल पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हर आणि कव्हरच्या मधून चेंडू दान 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 करत सीमारेषेच्या पलीकडे 4. चेंडू डायमंड डकचा शिकार झालेला आहे. अक्षय धुमाळ 2 चौकार लगावलेले आहेत. मला असं वाटते शेवटचा बॉल आहे. 9 या धावसंख्येवर 2 गडी नारंगी संघाचे गारद झालेले आहेत. न्यू बॅटर यश नॉन स्ट्राईक एंडला. अक्षय दिशाहीन गोलंदाजी, डबल डिजिट मध्ये धावसंख्या पोहोचलेली आहे. वाईट बॉलच्या एका धावेसह धावसंख्या 10 या धावसंख्येवर पोहोचलेली आहे. जिंकण्यासाठी 39 धावांचं टार्गेट आहे आणि कमी धावा असताना तुम्ही अशा पद्धतीने एक्स्ट्रा धावा खर्च करतायत. चुकी तुमच्याकडून होते, चुका सुधाराव्या लागतील. लोवर फुल टॉस बॉल पुन्हा एकदा कव्हर रिजन मध्ये खेळून काढलाय. स्वप्नील आहे, मोठी धाव घेते. एकच धाव अक्षयने थांबवलंय, कारण थोडंसं मॅचला चालवणं फार गरजेचं आहे. न्यू बॅटर आहे, सिच्युएशन वेगळं आहे आणि त्या सिच्युएशन मध्ये त्या नव्या खेळाडूंवर प्रेशर वेगळ्या पद्धतीने येतं आणि ते प्रेशर हँडल करण्याची कॅपॅसिटी आहे का नाही हे टेस्ट करण्याची ही मॅच नाहीये, किंवा ही संधी नाहीये, किंवा ही ओव्हर नाहीये, किंवा ही इनिंग नाहीये. आणि त्यामुळे अक्षय धुमाळने त्याला थांबवलं. 2 धावा झाल्या असत्या, ती गोष्ट वेगळी आहे, परंतु पहिल्या षटकाची समाप्ती 11 धावा 2 विकेट्स. परंतु या ओव्हरमध्ये स्टार्टिंगला अक्षय धुमाळ्याला स्ट्राईक मिळणार आहे. पॉवर प्लेची जी ओव्हर आहे त्यामध्ये 2 चौकार आले, 2 विकेट्स आल्या. समान पद्धतीचं क्रिकेट पाहायला मिळालं. पण या ओव्हरमध्ये जास्तीत जास्त धावा येतील की विकेट्स येतील की डॉट बॉल येतील, पुन्हा एकदा मोठे प्रश्न आहेत. प्रश्न खूप आहेत, उत्तर तुम्हाला शोधावे लागतील. शोधा म्हणजे सापडेल असं आपण नेहमी म्हणतो. प्रयत्न तुम्ही करत राहा, उत्तरे तुम्हाला मिळत जातील आणि पुढे काय करायचं हे अनुभव तुम्हाला निश्चितपणे सांगून जाईल. 11 या धावसंख्येवर 2 गडी गारद झालेले आहेत. डावखुरा फलंदाज आहे, हवेचा ओघ त्याला बेनिफिट मिळून देऊ शकतो. डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे, डीप मिड विकेटला आहे, लॉंग ऑनला आहे, लॉंग ऑफला आहे, डीप कव्हरला सुद्धा सजवलेला आहे आणि स्पेशली डीप बॅकवर्ड पॉइंटला सुद्धा सजवलेला आहे. शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट फाइंड लेग सुद्धा आहे. पाहूया, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला सुद्धा एक क्षेत्ररक्षक आहे. गती परिवर्तनामध्ये प्री डिटरमाइंड खेळलेला किंवा जाणून बुजून खेळलेला हा फटका. क्षेत्ररक्षक डीप बॅकवर्ड पॉइंट वरून आले चेंडूला फील्ड करण्यासाठी. तिथे 1 धाव घेतली गेलेली आहे. 12 धावसंख्या स्कोर कार्डवर पाहायला मिळते.
आता या वाऱ्याच्या वेगासह फटकेबाजी केली जाईल की वाऱ्याच्या वेगाला झुगारून फटकेबाजी केली जाईल, हे सुद्धा फार महत्वाचं आहे. डीजे आशूच्या माध्यमातून काय जबरदस्त संगीतमय वातावरण केलं जातं, त्यांचं सुद्धा कौतुक करावं लागेल. आणि या संपूर्ण मैदानाला सजवण्याचं काम सुद्धा त्यांच्या माध्यमातून केलेलं आहे, सो कौतुक करावं लागेल. येणाऱ्या काळामध्ये या युवा उद्योजकाचा प्रवास खूप चांगला आहे, एका राईट वेवर आहे. पाहूया काय घडते. वळतोय मॅच कडे. 12 धावा 2 विकेट्स 1.1 म्हणजे पहिल्या 7 मध्ये 12 आल्यात, 2 विकेट्स आल्यात. आपटलेला बॉल ठोकलाय, छत्रपतींचा छावा, षटकार. 6 धावा. डेफिनेटली अक्षय धुमाळकडून आज कदाचित एक चांगली खेळी पाहायला मिळू शकते. लोअर फुल टॉस बॉल अलॉंग द कार्पेट, जमिनीवर घरंगळत आला. योगेश चेंडू खाली आलेला आहे, योगेश कडून कोणतीही चुकी नाहीये. सिंगल धावेच्या मदतीने धावसंख्या जरूर 1 ने पुढे गेलेली आहे. यशच्या माध्यमातून एक षटकार आपल्याला पाहायला मिळाला. जबरदस्त फटकेबाजी तो करू शकतो, त्याच्याकडे ती ॲबिलिटी आहे आणि तो कॅपेबल आहे कोणत्याही सिच्युएशनला मॅच टर्न करण्याची, त्याच्याकडे कॅपॅबिलिटी आहे. पाहूया काय करतोय. ओहो, टायमिंग सुरेख, फटका लाजवाब, फॅन्टास्टिक, फॅबुलस, फिनॉमिनल, सिक्सर. यशाचं पाणी ज्याच्या नाकातोंडात जातं ना, तोच व्यक्ती यशाच्या समुद्रावर राज करतो. या गोलंदाजाने किंवा या खेळाडूने मागील सत्रामध्ये खूप जास्त धावा शेवटच्या ओव्हरमध्ये खर्च केल्या, पण वसूल सुद्धा करताना पाहायला मिळतोय. 27 धावा 1.4 म्हणजे पहिल्या 10 चेंडूंमध्ये 27 धावा 2 विकेट्स. या ओव्हरमध्ये 2 षटकार आलेले आहेत. सो डेफिनेटली टर्निंग पॉइंट किंवा टर्निंग ओव्हर ऑफ द मॅच. बॅकफुटला जाऊन पंच केलेला आहे. डीप थर्डमॅनला क्षेत्ररक्षक नाहीये. जोपर्यंत पोहोचेल चेंडूला फक्त पाहत बसेल, तोपर्यंत चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. चौकार. डॉट बॉल 2 षटकांची समाप्ती. आफ्टर 2 overs 31 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. जिंकण्यासाठी 12 मध्ये 8 ची आवश्यकता. पण 12 मध्ये 8 ची आवश्यकता असताना याच मैदानावर मागील टुर्नामेंट मध्ये एक असा सामना झाला होता, शेवटच्या चेंडूवर 2 धावांची आवश्यकता असते. पण क्रिकेट इज द गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टनिटी. क्रिकेटच्या खेळामध्ये जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही तोपर्यंत काहीही शक्य नाहीये. त्यामुळे प्रत्येक धाव लवकरात लवकर घेण्याचा प्रयत्न अभिनव नारंगी संघाचा पाहायला मिळू शकतो की नाही. आता पाहूयात गोलंदाजी मार्कवर युवा सितारा मॅन फ्रॉम सातगर मानस गोलंदाजी मार्कवर आलाय. मागील 2ही सामन्यांमध्ये या गोलंदाजाने अगदी प्रभावी मारा केला होता, पण धावा कमी आहेत, चेंडू जास्त आहेत. धावा कमी चेंडू जास्त, त्यावेळेला विकेट्स घेणं हे फार महत्वाचं असतं. ओहो, खोलवर टप्प्याचा बॉल. लाऊड अपील. डिस्कशन बिटवीन 2 अंपायर्स. बॅट जमिनीला घासलेली आहे
आवाज तर आला, पण तो आवाज कसला होता? बॅट जमिनीवर आदळली. आउट आहे का? येस. दुसऱ्या सामन्यामध्ये जवळजवळ 4 षटकार आणि 1 चौकार मारला होता. 11 बॉल 8ची आवश्यकता आहे. हा सुद्धा डावखुरा फलंदाज आहे आणि मागील सामन्यामध्ये वाऱ्याच्या वेगावर तो स्वार झाला होता आणि चेंडूला सुद्धा स्वार केलं होतं. सो डेफिनेटली एक मोठा फटका लगेचच सामन्याचं चित्र बदलू शकतं. परंतु अजून एक विकेट, हृदयाची धडधड तीव्र होऊ शकते अभिनव नारंगी संघाच्या सर्व सहकाऱ्यांची. आदेश मैदानामध्ये आला. आहा, जबरदस्त गोलंदाजी. ओव्हर पिच पद्धतीचा बॉल सफल होऊन ऑन साइडला टटवण्याचा प्रयत्न केला होता. बॅट आणि बॉल मध्ये संबंधच चाललेला नाहीये आणि डॉट बॉल. 10 बॉल 8 रन्स नीड टू विन. मॅच शेवटच्या बॉल पर्यंत जाईल का? मोठे प्रश्न मैदानामध्ये उपस्थित आहे. आदेश म्हणतोय मारेन तर मोठाच मारेन, सिंगल बिंगल घेण्याची काही जरूरत नाहीये, पण काय करू शकतो? ओहो, बॉलला फक्त दिशा दाखवायची होती. इथे धाव चोरण्याचा प्रयत्न. नशिबाची साथ. जेव्हा तुम्ही प्रयत्न करता, मेहनत करता, मशक्कत करता, त्यावेळेला नशीब सुद्धा तुम्हाला साथ देतं. असंच घर बसवून तुम्ही पैसे कमवू शकत नाही, त्यासाठी कामावर जायला लागतं. आणि त्याच पद्धतीने यश पहा. यशने मागील सत्रामध्ये खूप जास्त धावा खर्च केल्या. मागील सत्रामध्ये जास्त धावा केल्यानंतर या सत्रामध्ये त्या धावा वसूल करण्याची ज्या वेळेला वेळ आली ना, त्या धावा वसूल करताना सुद्धा पाहायला मिळालेला आहे. 32 धावा स्कोर कार्डवर. जिंकण्यासाठी 9 बॉल 7 धावा संख्येची आवश्यकता. या ओव्हरमधील 3 बॉल बाकी आहेत. वारंवार फिल्डिंग मध्ये बदल बदल बदल, चेंजेस आणि चेंजेस पाहायला मिळत आहेत. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक लावलेला आहे. पाहूया मानस. रिवा स्वीप, पण विकेट किपरच्या दस्तान्यांमध्ये इथे पहा. पाहतो तर काय, ना 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 मुन्ना, ये गलती बहुत महंगी पड़ सकती है. इट्स गॉन. टिप टिप बरसा पाणी नाही तर एका मागोमाग एक विकेटची बरसात पाहायला मिळालेली आहे या ओव्हरमध्ये. मॅच जिंकणं हरणं राहिलं बाजूला, प्रेक्षक जे उभे आहेत ना, समर्थक, त्यांच्या हृदयाचे ठोके मात्र वाढलेले आहेत. ब्लड प्रेशरची गोळी घेतली नसेल ना, तर दादा पाणी प्या आणि शांत एका जागेवर बसा, रिलॅक्स व्हा. 8 बॉल 7 धावा संख्येची आवश्यकता. न्यू बॅटर इन होतोय सूरज. 8 बॉल 7, शेवटचे 2 बॉल. शशिकांत आपल्या बॉलरला मोटिवेट करतोय आणि त्या गोलंदाजाने कामगिरी सुद्धा तशाच पद्धतीची केली. कारण ज्या वेळेला 12 बॉल मध्ये 8ची आवश्यकता असताना आतापर्यंत मागील 4 चेंडूंमध्ये फक्त 1 धाव खर्च केलेली आहे. त्यामध्ये 2 विकेट सुद्धा मिळवलेले आहेत. सो डेफिनेटली कौतुक करावं लागेल. हा 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 हलक्या हाताने प्लेड केलेला आहे. कव्हर पॉइंट रिजन मधून क्षेत्ररक्षक आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, मोह आणि त्या मोह मायेच्या जाळ्यामध्ये अडकला नाही फलंदाज दोन्ही. सूरज न्यू बॅटर मैदानामध्ये आलेला आहे. 6 धाव संख्येची आवश्यकता आहे. निर्धारित 7 बॉल मध्ये शेवटचा बॉल बाकी आहे. आदेशच्या बॅट मधून मोठा स्ट्रोक येईल का, की मानसच्या हातातून एखादा डॉट बॉल किंवा विकेट प्राप्त करू शकतोय का? मानस, कौतुक करावं लागेल या गोलंदाजाचं. या सिच्युएशनला इतक्या चांगल्या पद्धतीने ही सिच्युएशन हँडल करणं, कौतुक करावं लागेल या गोलंदाजाचं सुद्धा. शेवटचा बॉल या ओव्हर मध्ये.
आडवा बॅटने खेळण्याचा निश्चितपणे प्रयत्न केलेला आहे. अपील झाला, अपील मध्ये उत्साह होता, आत्मविश्वास जरासा सुद्धा नव्हता. एक अपेक्षा होती पंचांनी एक बोट आकाशाकडे वरती करावं, कारण या आदेशने मागील मॅच मध्ये जबरदस्त खेळी केली होती. तो जर बाद झाला तर कदाचित आपल्याला शेवटच्या षटकामध्ये थोडंसं सोपं होईल. पण 6 बॉल मध्ये 6 धावसंख्येची आवश्यकता आणि हे कठीण आव्हान स्वतः कर्णधार शशिकांत याने निवडले. जब तक ना सफल हो नींद चैन को त्यागो तुम, संघर्ष का मैदान कभी ना छोड़कर भागो तुम, कुछ किए बिना जय जयकार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. प्रयत्न करावे लागतील. जो पसीने से नहाते हैं वो अक्सर इतिहास बदलते हैं, इतिहास बनाते हैं. आणि वेडी लोक, तुम्हाला वेड बनवावं लागेल. वेडी लोक इतिहास घडवतात आणि शहाणी लोक वाचतात. शशिकांत गोलंदाजी मार्कवर या स्पर्धेमध्ये पहिल्यांदाच गोलंदाजी मार्कवर आलेला आहे. एका मोठ्या स्ट्रोकची अपेक्षा असणाऱ्या अभिनव नारंगी संघाला 6 बॉल मध्ये 6 धावा वाचवायच्याच आहेत. वाचाल तर वाचाल, जितकं कमवताय त्याला महत्व नाहीये, तुम्ही वाचवता किती त्याला महत्व जास्त आहे. या वाचवल्या जातील का गोलंदाजी मार्कवर? ओव्हर दी विकेटने शशिकांत. खोलवर टप्प्याचा बॉल, विकेट किपर आहे, शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षक आहे, परंतु पण झालेली विकेट किपर कडून चुकी. मौसम मस्ताना गरज नसताना फेकलेला हा थ्रो, शेवटच्या मुवमेंटला काही गरज नव्हती. फिल्डर किंवा बॅटर तिथे पोहोचला होता, बॅकअप नव्हतं फिल्डरचं, आणि तिथे मात्र एक धाव घेतली गेलेली आहे. 4 मध्ये 2 ची आवश्यकता आहे. अजूनही मॅच मध्ये 2 सामने जिंकलेले आहेत. 3 बॉल मध्ये 2 धावसंख्येची आवश्यकता आहे, गरज आहे, आणि त्या कंपल्सरी बनवाव्याच लागतील आणि रोखाव्याच लागतील. अमोल 3 बॉल मध्ये 2 धावसंख्येची आवश्यकता. गोलंदाजी मार्कवर शशिकांत. आहा, एलबीडब्ल्यू चा लाऊड अपील, पंच ओ यू टी इज गॉन. खूप इंटरेस्टिंग आहे. 2 बॉल 2 धावसंख्येची आवश्यकता आहे, गरज आहे, आणि या वेळेला स्वागत ठाकूर फलंदाजीसाठी मैदानामध्ये आलेला आहे. शशिकांतचं कितीही कौतुक करा, कौतुक करणं शेवटच्या चेंडू संपल्यानंतर आपण कौतुक करू की एक्झॅक्टली कौतुक जास्त कोणाचं करायचं आणि कमी कोणाचं करायचं. काय रोमहर्षक मुकाबला. मकर संक्रांतीचा दिवस आणि तिळगुळ घ्या, गोडगोड बोला असं म्हणत म्हणत एकाच्या एक सरस खेळ प्रत्येक खेळाडूच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. जबरदस्त खेळ. आणि क्रिकेटच्या या खेळाला जंटलमन खेळा म्हटलं जातं. जंटलमन म्हणजे कोणीही खेळू शकत नाही, असा आयरा गेरा येऊन खेळू शकत नाही. स्टँडर्ड गेम आहे आणि स्टँडर्ड खेळामध्ये न्यू बॅटर स्वागत मैदानामध्ये आलाय. 2 मध्ये 2 ची आवश्यकता. शशिकांत. आहा, बॉलला दिशा दाखवलेली आहे, क्षेत्ररक्षक मानस आहे. 1 बॉल रिमेनिंग. देखो देखो क्या हुआ, देखो देखो क्या हुआ. डिसीजन पेंडिंग.
स्टंप डेड झाला मित्रा. बेल्स नसल्या तरी स्टंप डेड झाला असं कोणी सांगितलं? फेरीमध्ये त्यांनी प्रवेश मिळवलेला आहे. अभिनव नारंगी संघाचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन. आणि थँक्यू डीजे. दुसऱ्या ओव्हरमध्ये पहिल्या सत्रामध्ये ज्याने कंजूस गोलंदाजी केली आणि आपल्या संघासाठी 2 चौकार मारून ज्याने सामन्याचं चित्र पूर्णतः बदललं असा अभिनव नारंगी संघाचा